हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक माझ्या YouTube चॅनलवरती. आणि मी आहे शरयू. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओज येणार आहेत, सो स्टे ट्यून. आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेकअप करणार आहे. आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल पण की बिगनरसाठी मेकअप कसं करायचं. तर लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती असते स्किन केअर. आणि मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअपच्या लाईफ मध्ये आपल्याला पहिली थेरी नॉलेज शिकवतात ते असतं सीटीएम. तर सीटीएम काय असतं तर सी बिलॉंग करतो क्लीन्सला. म्हणजे तुम्ही फेस वॉश करा, वेट वाईट्सने चेहरा पुसून घ्या. मग सेकंड असतं टोनिंग. टोनिंग म्हणजे टोनर, म्हणजे आपली स्किन हायड्रेट करायची. रोज वॉटर यूज करू शकता तुम्ही, किंवा जे पण टोनर आहे अवेलेबल मार्केटमध्ये ते तुम्ही यूज करू शकता. आणि थर्ड आहे एम, म्हणजे ते मॉइश्चराईज करायचं. तर आपली स्किन छान मॉइश्चराईज केलं की फाउंडेशन छान ब्लेंड होतं. ड्राय स्किन असेल तर तुमचं मॉइश्चरायझर छान ब्लेंड नाही करत किंवा फ्लॅकी दिसतं, मग ते पॅचेस दिसतात. म्हणून आपण आपली स्किन छान मॉइश्चराईज करतो. तर स्किन ही प्रिपेअर केली तरच छान मेकअप होतं. डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन लावाल तर काही म्हणजे व्यर्थ आहे ते. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल मी हे कलर एसेन्सचं रोज वॉटर यूज करतेय. तर एक डिस्टन्सवर ठेवायचं कधी पण टोनर, एकदम जवळवरून नाही लावायचं, म्हणजे ऑल ओव्हर फेसवर तुमच्या ते अप्लाय होईल. छान ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं स्किन मध्ये त्याला. सेकंड प्रोडक्ट यूज करत आहे हे सिरम. हे एम कॅफेनचं ग्रीन टी सिरम आहे. हे स्किन खूप थंड वाटते आणि म्हणजे रिफ्रेश होते स्किन, म्हणून मी हे यूज करते. थर्ड प्रोडक्ट जे मी यूज करते ते सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. आणि हे ऑल स्किन टाईप साठी मॉइश्चरायझर आहे आणि बेस्ट इन द मार्केट. आणि हे तुम्ही डेली पण यूज करू शकता. आणि मेकअप साठी तर बेस्ट. तर सेटाफिलचं मॉइश्चरायझर तुम्हाला नायकावरती 451 रुपीज मध्ये मिळून जाईल. आणि हे प्रोडक्ट मेकअप बेस साठी खूपच छान आहे. आणि तुम्हाला छान मसाज करून त्याला अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान ग्लो येतो. तुम्हाला दिसतच असेल किती ग्लो आलाय आणि किती हायड्रेट झाली आहे माझी स्किन या तीनच प्रोडक्टमुळे. तर मी MRP पण मेन्शन करेल आणि प्रोडक्ट पण तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेलच. तर आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर नेक्स्ट प्रोडक्ट मी हे मार्सचं आयब्रो पॅलेट यूज करत आहे. आपण आयब्रो फिलअप करून घेणार आहे. आयब्रो फिलअप करत असताना आधी प्रोडक्ट घ्यायचं आणि ते थोडंसं डस्ट ऑफ करायचं रिकाम्या जागेत. आणि तुम्हाला आपलं जे मिडल पार्टिशन आहे तिथून फिलअप करत जायचं, पुढून फिलअप नाही करायचं. ओके, ते असं मागे न्यायचं आणि त्याला मागे फिलअप करायचं आणि छान आकार येतो. ओके. आणि हे जे फ्रंट आहे ते जे उरलेलं प्रोडक्ट असतं ब्रशमध्ये ते पुढे न्यायचं, कारण की पुढे आपल्याला नॅचरल इफेक्ट आला पाहिजे. नाही तर पुढे जास्त प्रोडक्ट टाकलं की ते खूप विचित्र दिसतं. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट मी यूज करते हे इनसाइडचं कलर करेक्टर. आणि हे जे कलर करेक्टर असतात हे जे आपले स्किन टोन असतो तो न्यूट्रलाइज करायसाठी आपण यूज करत असतो. म्हणजे जसे मला आता डार्क सर्कल्स आहेत तर त्याच्यासाठी मी ऑरेंज वापरेल ते कट आउट करायला. एकदम कमी लाईट प्रोडक्ट घ्यायचंय तुम्हाला. तुम्ही ब्रशनी लावू शकता, हातानी लावू शकता, एनिथिंग. आणि छान ब्लेंड करायचंय. तुम्ही आताच बघत आहे की किती कमी झाले माझे डार्क सर्कल्स. जिथे हायपर पिगमेंटेशन असतं स्किनला तिथे हे प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. ते जे प्रोडक्ट आहे त्याला छान ब्लेंड करायचं. छोटंसं तुम्ही ब्लेंडर घेऊ शकता. नेक्स्ट स्टेप मध्ये आता मला माझी स्किन टोन न्यूट्रलाइज करायची आहे. तर हे ऑरेंज दिसत आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर हे आता मला लपवायचं आहे. तर मी हे कसं लपवणार, तर माझ्याकडे 2 कन्सिलर आहे. एक डार्क आहे माझ्या स्किन टोन पेक्षा आणि हे व्हाईट आहे. तर व्हाईट लावलं तर हे ग्रे पडतं आणि जे आपण स्किन टोनच्या डार्कर लावतो तर ती गोष्ट लपते. म्हणून आपण कधी पण
कलर करेक्टर करतो की आपले डार्क सर्कल आपल्याला लपवायचे असेल तर हे आपण डार्करनी लावतो. तर इथे थोडंसं प्रोडक्ट घ्यायचं. ओके, प्रोडक्ट जास्त नाही घ्यायचं आपल्याला कारण की मग क्रीज लाईन होतात, मग ते जास्तच विचित्र दिसतं. प्रोडक्ट खूप कमी घ्यायचं आणि छान ब्लेंड करायचं. म्हणजे ब्लेंड तुम्हाला मस्त करायचंय, भरपूर वेळ लागला तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता हे सगळं लपलेलं आहे. आणि यानंतर मी फाउंडेशन यूज करते. हे क्रायलॉनचं आहे आणि खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. याच्यात भरपूर मेकअप होतील तुमचे, म्हणजे क्लायंटचेस तर. आणि हे 700 रुपयाला आहे MRP याची, पण तुम्हाला 640 वगैरे पर्यंत मिळून जाईल. हे मार्केटमध्ये बेस्ट आहे एनी प्रोडक्ट पेक्षा. म्हणजे खूप वेळ टिकेल तुमचं, म्हणजे प्रोफेशनली तुम्ही मेकअप शिकू शकता. तर हे छान ॲज अ फाउंडेशन माझ्या स्किन टोनचं आहे. इथे बघू शकता, हे पहा माझ्या स्किन टोनचं हे प्रोडक्ट आहे. छान त्याला ऑल ओव्हर लावून घ्यायचं. मी हे ब्लेंडर घेतलंय आणि हे छान ओलं केलंय मी आणि एक्सेस वॉटर ते रिमूव्ह केलं, म्हणजे छान ब्लेंड होतं आणि याच्यात प्रोडक्ट पण जात नाही. आता आपण छान ब्लेंड करायचं. ब्लेंडिंग एक गेम आहे. ब्लेंडिंग खूप असं हळूहळू करावं लागतं आणि त्याला असं फक्त ते प्रोडक्ट तिच्या तिथे डॅब डॅब मोशन मध्ये डॅब करायचं. म्हणजे जास्त बघा याला इतकं प्रोडक्ट लागलं नाही. ते प्रोडक्ट आपल्याला पुसायचं नाहीये, तर ते प्रोडक्ट आपल्याला तिथे ठेवायचंय. किती फास्ट, किती सुंदर ब्लेंड झालंय. तर नेक्स्ट प्रोडक्ट मी यूज करत आहे हे एरा ब्युटीचं ब्लश आणि हे क्रीम प्रोडक्ट आहे. तर मी ऑलरेडी क्रीम प्रोडक्ट लावलंय, तर हे क्रीम प्रोडक्ट मी त्यावर लावू शकते. जर मी पावडर लावलं आणि मग हे लावलं तर मग पॅचेस पडतात, म्हणून क्रीम प्रोडक्टवरच क्रीम प्रोडक्ट लावायचं. तर आपण घेतलंय ब्लश आणि हे आपण असं लावायचं आणि छान ब्लेंड करायचं. छान स्माइल करत करत ब्लेंड करायचं, म्हणजे आपल्याला कुठे त्याची प्लेसमेंट आहे ते समजते. वा नाईस. नेक्स्ट मी हे लाईट कन्सिलर यूज करत आहे फक्त आयलिड वरती आणि एकदम कमी एकदम कमी, कारण जे आपण आय शॅडो लावणार आहे ते छान पॉपअप झाले पाहिजे त्याचे कलर, म्हणून आपण इथे असा लाईट बेस देतो आईच्या तिथे, म्हणजे आपले छान आय शॅडो मस्त कलर त्याचे उठून दिसतील. पावडर लावायच्या आधी छान ब्लेंड करायचं. जे पण आपले क्रीज लाईन आहेत आईच्या वरती किंवा इथे खाली, हे फाईन लाईन्स असतात ते नॅचरल असतात, त्या काही वेळाने मेकअप लावल्यावर तरी येणारच आहे. फक्त आपण पावडर लावायच्या आधी त्याला ब्लेंड केलं तर मग त्या जास्त उठून दिसत नाही. अशा पावडरसाठी मी हे इनसाइडचं वापरत आहे आणि आता याची सगळी प्रिंट गेली आहे कारण की स्वस्त प्रोडक्ट आहे. आणि मग हे असं मी माझ्या कॉम्पॅक्ट मध्ये घेते आणि छान त्याला असं पफ घ्यायचा आणि भरपूर पावडर घ्यायचा, भरपूर, आणि ते असं असं तिथे प्लेस करायचं. ओके, ही जी मी पावडर लावते ह्या प्रोसेसला बेकिंग म्हणतात आणि भरपूरदा क्लायंट जेव्हा बेकिंग करतो तेव्हा म्हणतात की बापरे किती पावडर लावलंय, हे कमी तर होईल ना. तर ऑफकोर्स हे कमी होतं कारण की खाली क्रीम प्रोडक्ट आहे, तर हे पावडर प्रोडक्ट ॲब्झॉर्ब करून घेतं, कारण की ऑलरेडी जे फाउंडेशन आहे ते ऑइल बेस प्रोडक्ट असतात म्हणून ते पावडर ऑब्झर्व करून घेतं. नेक्स्ट आपण आय मेकअप करणार आहे आणि हे मी नायकावरून NKचं घेतलं होतं. याच्यात 3 कॉम्बो आलं होतं 699 मध्ये. आणि आता आपल्याला हे जो एरिया आहे तिथे आपल्याला लाईट शेड घ्यायचा आहे, एक बेस द्यायला. तर हे इथून सुरुवात करायचं छान मस्त, आणि त्याला सर्क्युलर मोशननी ब्रश आपला फिरवायचा. ओके, तर नेक्स्ट मध्ये मी आउटर कॉर्नरला डार्क शेड लावतीये. तर हा डार्क मी उचललाय आणि हा आपल्याला तिथे असं आतमध्ये लावायचं, त्याला आतमध्ये येऊ द्यायचं. ओके, आधी प्लेस करायचं मग ब्लेंड करायचं. मी इनर कॉर्नरला लाईट शेड यूज करते, म्हणजे हा आणि हा आपण मिक्स करून लावू शकतो. आयब्रो आपल्याला हायलाइट करायसाठी इथे पण तो असा व्हाईटिश
प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. मेबलिनचा मस्कारा यूज करते. हा खूप वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग सुद्धा. मी डायरेक्ट विंग आयलाइनर नाही लावणार आहे, तर मी हे आयब्रोचं पॅलेट घेऊन हे जे पावडर आहे ते मी आयलाइनर स्मोकी इफेक्ट देणार आहे. कारण की आता आयलाइनर खूप आउट ऑफ फॅशन गेलंय, ते मला नाही आवडत किंवा आजकाल नाहीच त्याचा ट्रेंड. तर आपण हे जे प्रोडक्ट घ्यायचं ते असं वरती तिथे प्लेस करायचं आणि हे ॲज अ आयलाइनर तुम्ही ते तिथे ब्लेंड करायचं. छान स्मोकी इफेक्ट येतो आणि आयलाइनर सारखं पण वाटतं आणि एकदम टिपिकल आयलाइनर पण नाही. मी तुम्हाला आता तुम्ही बघा किती हा डोळा किती सुंदर दिसतोय. जे मी सेम प्रोडक्ट लावलंय आयब्रोचं तेच मी त्यातला ब्राऊन शेड घेतेय. ब्राऊन ॲज अ मी लोअर लाईनला यूज करते, म्हणजे ते स्मच करेल. छान इफेक्ट येतो त्यांनी. आईज खूप मोठे वाटतात. डिफरन्स बघत असाल एकाच ऍप्लिकेशन मध्ये किती सुंदर इफेक्ट येतो त्याचा. स्टेप मी नेक्स्ट प्रोडक्ट यूज करते हे स्विस ब्युटीचं हायलायटर आणि मस्त छान हायलायटर आहे. हे गोल्डन आणि सिल्वर मिक्स आहे. बघू शकता तुम्ही किती छान इफेक्ट आहे याचा आणि एकाच ऍप्लिकेशन मध्ये हे खूपच छान प्रोडक्ट आहे. वाव, आय लव्ह इट. आणि मी हे ब्राईडला पण यूज करते. असं नाही स्वस्त प्रोडक्ट आहे तर त्याचा इफेक्ट नाहीये, खूप सुंदर इफेक्ट येतो याचा. हे प्रोडक्ट मी लावते लिपस्टिक आणि हे कलर इसेन्सचं लिपस्टिक आहे ट्रफल म्हणून. मी पहिल्यांदा लावते. लेट्स सी याचा शेड कसा आहे, काही विचित्र नको व्हायला. आणि हे लिक्विड लिपस्टिक आहे. आय एम नॉट लाइकिंग इट. विचित्र. त्यांनी मला त्याच्यात क्रीम प्रोडक्ट पण पाठवलंय तर आपण ते लावूया, बघूया कसं आहे. ऍटलीस्ट हा शेड चांगला आहे. असे शेड पाठवतात की ते आपल्याला सूट पण नाही होत ब्रँड आणि मग म्हणतात की PR करा. मला हे लिपस्टिक अजूनही विचित्र वाटतंय म्हणून मी याला हे ब्राऊन कलरचं लिप लायनर लावणार आहे. लेट्स सी. हे ब्राऊन आउटलाईन दिली आहे स्विस ब्युटीच्या लिप लायनरनी आणि मला तेच लिपस्टिक यूज केलं तर हे असं छान ऑम्ब्रे इफेक्ट आलाय त्याला. आणि त्याच्यानंतर मी लिप बाम यूज करत आहे शाईन द्यायसाठी. तर सेटिंग स्प्रे साठी माझा फायनल लुक रेडी आहे आणि सेटिंग स्प्रे साठी मी हे PSCचं मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर यूज करतेय. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यातून तुम्ही काही ट्रिक शिकला असेल तर ते पण तुम्हाला आवडलं असेल ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि येस